पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परमेश्वराचा मार्ग निराळा आहे म्हणून परमेश्वर स्वतः सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करत आहे तर मी विचार नाही करत. माझी बुद्धी आणि तुमची बुद्धी वेगळ्या प्रकारे चालणार आहे म्हणून परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. तर आता आपण प्रार्थनामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आपण देवाजवळ प्रार्थना करायचं. देवा, माझ्या बुद्धीने नाही, माझ्या शक्तीने नाही, माझ्या ज्ञानाने नाही, तर तुझ्या बुद्धीने, तुझ्या विचाराने, तुझ्या ज्ञानाने मला चाल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रभूचा कार्य असे आहे, प्रभू लहानातील लहानाला निरंतर सन्मान करताय. लहानातील लहानाकडे बघून त्यांच्यामध्ये असलेल्या देवाच्या सानिध्याचा अनुभव जर कोणी घेत नाही तर देवाचा अनुभव नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाच्या वचनाकडे कान देऊया. कोरिंथियरास लिहिलेले पहिले पत्र, पहिले अध्याय 25 पासूनचे वचन आता आपण ऐकूया. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे. देवाचा मूर्खपणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परमेश्वर कधी कधी मूर्खपणाचा वापर करणार. प्रेज द लॉर्ड. देवाचा मूर्खपणा ज्ञानी म्हणून स्वतःला समजणारे जे लोक आहेत त्यांच्या ज्ञानापेक्षा अनेक पटीने मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर वाचलेले वचन परत वाचा आणि पुढे वाचा. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे. देव परमेश्वर अनेकदा आपल्या समोर दुर्बल बनायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूचा जन्म हे देवाचा मूर्खपणा आहे. प्रेज द लॉर्ड. बलवानातील बलवान असलेले परमेश्वर स्वतः लाचारा असलेल्या एक बालक म्हणून जन्म घेण्यासाठी येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वराचे हे कार्य अजून निरंतर चालू आहे. कोणाला बलवान करायचं आहे ते परमेश्वर स्वतः ठरवत आहे. परमेश्वराचा ध्यानात आलं तर परमेश्वर कोणालाही बलवान करणार. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये मूर्खपणा लपलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपण या वचन हालेलुया 28 वचनापर्यंत या वचनात आपण ऐकूया. तर बंधुजनो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुळी असे पुष्कळ जण आहेत. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे भगवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडिले आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे
देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. मी मुद्दाम सुरुवातीला तुम्हाला उभा नाही केला, तुम्हाला उभा राहायला सांगितलं नाही. Hallelujah. Praise the Lord. आता आपण सर्व लोक उभे राहूया. Hallelujah. Praise the Lord. आता आपण ऐकलेले वचन आपल्याला सांगत आहे, देवासमोर कोणीही अहंकार बाळगू नये. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. मी मोठा आहे हे विचार जोपर्यंत आपल्या डोक्यात चालणार, परमेश्वराच्या हातामध्ये तुम्ही काही कामाचा होणार नाही. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वराच्या हातामध्ये आपण काहीतरी कामाची गोष्ट व्यक्ती बनायचं असेल तर आपण नम्र बनणे गरजेचं आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. या नम्रतेचा दान पूर्ण रिट्रीटच्या मध्ये आपल्या सगळ्यांना दाखवावं. ज्ञानाचे भाग आहे पहिले जागेवर जाऊन न बसणे. Praise the Lord. Hallelujah. ज्ञानाचे भाग आहे स्वतःला छोटा बनवायला जिथे कुठे शक्ती भेटत आहे तिकडे आपण छोटा बनायला तयार होणे. Praise the Lord. Hallelujah. जे कोणी स्वतःला नमवत आहे, परमेश्वराची बुद्धी आहे, परमेश्वराचे ज्ञान आहे, परमेश्वराची कृपा आहे, इकडे परमेश्वर योग्य वेळेस आपल्याला उचलून घेणार. मी पुढच्या वचन वाचायला सांगितलं. हालेलुया. 12 वचन पण आता आपण ऐकूया. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान, शेजारी यांना बोलवू नका, कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेर होईल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक वर्षापूर्वी एक लग्नाचा कार्यक्रम झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या कार्यक्रमामध्ये मोठमोठा पॉलिटिशियन्स होते, मोठमोठा वैज्ञानिक होते, उंच उंच जागेवर असलेले अनेक लोक होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. जितके नंबर मोठमोठे लोक होते त्यापेक्षा जास्त भिकारी लोक, गरीब लोक विशेष आमंत्रणामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये येऊन बसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, इथे देवाचं ज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये चढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे ज्ञान मिळालेले व्यक्ती मात्र अशा प्रकारे धाडस घेऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. जेवणाचा कार्यक्रम बुफे प्रमाणे दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वात मोठा जो माणूस आहे त्यांच्या सोबत कोणीही एका गरीबाला उभं राहून जेवण घ्यायला तिथे संधी मिळाली. परमेश्वर आपल्याला सांगत आहे, तुम्ही
तुम्हाला एखाद्या संधी मिळत आहे तेव्हा गरिबांचा आठवण केली तर, गरजवंतांचा आठवण केली तर, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, परमेश्वराचा एक वेळ येणार तेव्हा परमेश्वर नक्की तुमचा आठवण करणार. गरिबांचा, लाचारे लोकांची निंदा आयुष्यात कधी आपल्या हातून झालं असेल तर आज तो दिवस आहे जेव्हा आपण देवाजवळ क्षमा मागणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण लहानातील लहानाचा जिथे निंदा झाली आहे तिथे येशूची निंदा झाली आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. अपचनाचा गंभीर त्रास असलेल्या काही लोकांना परमेश्वराने आज सुटका दिली आहे. हृदयाचा विकार असलेल्या अनेक लोकांना परमेश्वर आज विशेष आशीर्वाद देत आहे. दुसऱ्यांना हारवायचं असे दुसऱ्यांना हारवण्यामध्ये मनामध्ये विचार बसलेले जे लोक आहेत त्यांना येशू विचारत आहे, दुसऱ्यांना हारवण्याचा विचार तू का करतोस? तुला जिंकलं तर बस झालं ना. दुसऱ्याला हारवण्याचा विचार डोक्यातून काढ, तू जिंकत जा. या आशीर्वाद परमेश्वर काही लोकांना देत आहे. अपंग असलेल्या एका बाळासाठी प्रार्थना करणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्म्याने आज विशेष अभिषेक दिलेला आहे. हात वर करताना मानेच्या खालच्या भागामध्ये खूप दुखणे होत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.